का कुणास ठाऊक आज पलंगावरून उठावंसं नाही वाटलं. ना भूक लागली ना तहान लागली, इंस्टाग्राम पण बघावंसं नाही वाटलं. डोळ्यात होते पाणी आणि कंठ होता दाटलेला, जबरदस्तीचे हास्य ओठांवर, पण आवाज मात्र तुटलेला. पावसाआधीच्या गरमीमध्ये सुद्धा पंखा मात्र बंद. खिडकीतून येणाऱ्या गरम वाफा का कुणास ठाऊक पण वाटत होत्या थंड. डोळे सत्ताड उघडे, पण बुबुळ मात्र हलतही नव्हते. आतल्या आत मनामध्ये जुने कोरडे क्षण जे वाहत होते. तितक्यात कुठून एक मधुर आवाज कानावर हळूवार पडला. इतक्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबून होता दडला. डोळ्यातल्या अश्रूंसोबत, हृदयांच्या ठोक्यांसोबत, श्वासाच्या हुंदक्यांसोबत तो आवाज अजून वाढला. नंतर मात्र आवळलेल्या मुठीसोबत, नखांच्या खुणासोबत, शरीराच्या थरथरण्यासोबत तो आवाज देखील रडला. काय ही तुझी अवस्था? कोण होतास तू आधी? बालपणीच्या बेधडक स्वतःची आठवण तरी काढलीस का कधी? आकाश निळेच का आहे? पाण्यानेच तहान का भागली? मग आता असे काय झाले जे तुला प्रश्न विचारायची लाज वाटू लागली? लहानपणी चालायला शिकताना कितीदा धडपडलास आठवतंय का? मग आज स्वप्न पूर्ण करताना अपयशांचं ओझं साठवतोयस का? लिंबू चमच्यामध्ये हरलास तरीही बाकीच्या शर्यतीत हार नाही मानलीस. हाच प्रयत्न, हीच चिकाटी मोठेपणी का नाही ठाणलीस? मैत्रीत असतो जिव्हाळा, अनविचार, व्यवहाराआधी आधाराचा, आणि आता मात्र वर्षानुवर्षे ठेवतोस हिशोब अहंकाराचा. बी पेरली झाड उगवलं असे होत नाही. तसेच काल रात्री पाहिलेलं स्वप्न मनात ध्यास घेतल्याशिवाय पूर्णही होत नाही. आज समजतो आहे स्वतःला हतबल आणि भीतो आहे स्वतःच्या सावलीशी. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, पण त्यासाठी भेट एकदा बेधडक स्वतःशी.